पुणे सातारा हायवेवर अपघातात 8 जण जागीच ठार, मृतांमध्ये 5 महिलांचा समावेश। पारगाव खंडाळ्याजवळ कंटेनर उलटून झाला अपघात, बसची वाट बघत रस्त्यावर उभ्या असलेल्यांना चिरडलं। उद्धव ठाकरे आणि मोहन भागवत यांच्यात फोनवरून चर्चा, राज्यातल्या राजकीय स्थितीवर चर्चा, सेना भाजप यांच्यात संघ मध्यस्थी करण्याचे संकेत। कोळशाच्या खाणीवर पूर्ण बँक गॅरंटी देण्याची रद्द करण्याची राज्य सरकारची मागणी केंद्राने केली मान्य। महागडा कोळसा विकत घेण्यापासून मिळणार सुटका, वीज निर्मितीसाठी होणार फायदा। राज्यात ठिकठिकाणी पावसाचा पिकांना बसतोय फटका, पुणे जिल्ह्यात द्राक्ष आणि डाळिंबांच्या बागांचं नुकसान, रब्बी पिकांना मात्र होणार फायदा। पुण्यातली हेल्मेट सक्ती रद्द करण्याचं मुख्यमंत्र्यांनी दिलं आश्वासन, आमदार मेधा कुलकर्णी यांचा दावा। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी G20 परिषदेला ब्रिस्बेनमध्ये केलं संबोधित, काळ्या पैशाच्या मुद्द्यावर दिला भर, म्हणाले काळ्या पैशाच्या मुद्द्यावर आंतरराष्ट्रीय सहकार्य वाढण्याची गरज। आणि हास्य अभिनेता कपिल शर्मा आणि दिग्दर्शक मधुर भांडारकर यांनी घेतला स्वच्छ भारत अभियानात सहभाग, खासदार पूनम महाजन यांनी केलं आयोजन।